नमस्कार मित्रांनो, लहानपणी ऐकलेली एक गोष्ट मी नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे आणि याचा आणि जे तुम्ही थंबनेल बघताय त्याचा काय संबंध आहे ते नक्कीच जाणणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. एक मनुष्य असतो, तो आपल्या मुलीच्या लग्नासाठी त्याच्या शेतातला जो काही माल असतो तो माल विकून तो घरी जात असतो. घरी जात असताना त्याला एक चोर मिळतो आणि चोर न सांगता त्याचा खिसा कापतो आणि तेच पैसे घेऊन तो फरार होतो. फरार होत असताना फिरून फिरून त्याच बाजारामध्ये त्या व्यक्तीला तो चोर मिळतो. चोर त्याला विचारतो, काय झालं बाबा? चोराला वाटतं की चला विचारू, एक टाइमपास करू. बट ज्यावेळेस तो सांगतो की अरे बाबा, माझा खिसा कापला गेला आणि मी जे काही पैसे जमवले होते ते पैसे माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी जमवले होते, तर ते चोरले गेले. तर त्यावेळेस तो चोर त्या पैशातले थोडे पैसे म्हणजे 100-150 रुपये त्या व्यक्तीला देतो. ठीक आहे, तुम्ही हे पैसे घ्या आणि घरीपर्यंत पोचा. त्या व्यक्तीला असं वाटतं की हा जो मनुष्य आहे, ज्याने मला 150 रुपये दिले, 200 रुपये दिले, तो खूप चांगला आहे, महान आत्मा आहे, राजा आहे, त्याचा स्वभाव चांगला आहे, तो दयाळू आहे आणि त्याने मला पैसे दिले, घरापर्यंत पोहोचतो. सेम गोष्ट तो आपल्या घरी सांगतो. बट प्रत्यक्षात ते जे पैसे त्याने दिले असतात ते पैसे त्याचेच असतात आणि त्या व्यक्तीने, चोराने ते पैसे त्याच्याकडून चोरलेले असतात. सो हे ज्यावेळेस त्याला कळतं त्यावेळेस सगळी उलथापाल होते. सेम आपल्या बरोबर घडते. ज्या पद्धतीने आपल्याला पीक विम्याचे पैसे मिळत आहे, नमो सन्मान शेतकरी सन्मान निधीचे पैसे मिळत आहे, ओके, त्यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे योजनेचे पैसे मिळत आहे, हा चोर आपलेच पैसे चोरून आपल्याला थोडे 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 देतोय. तर मित्रांनो, याच्यातनं जर आपण बघायला गेलं तर जे काही पण बघा, तुम्ही मागचे जे काही 10 वर्षामध्ये बियाण्यांचे भाव वाढले, युरिया, DAP, मजुरी वाढली, इतर गोष्टी जशा की शेतीच्या मशागतीमध्ये वाढल्या आणि शेतकऱ्याला मिळणारा हमी भाव हा मिळत नाहीये. का मिळत नाहीये? हा जो डिक्टेटर आहे, हा जो राजा आहे, हा जो तानाशाह आहे, म्हणजेच आपले पंतप्रधान. नक्कीच नक्कीच बोलणार आहे आपण, कारण की आपण शेतकऱ्याची मुले. शेतकऱ्याला त्रास होतोय, शेतकऱ्याला त्याच्या बेसिक गरजा पूर्ण करता येत नाही आणि जी गोदी मीडिया आहे, गोदी मीडिया फक्त आणि फक्त 24 तास त्यांचेच व्हिडिओ दाखवत आहे, कशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी, गरिबीसाठी, बेरोजगार युवकांसाठी, महिलांसाठी आम्ही किती काम करतोय, किती चांगल्या पद्धतीने आम्ही योजना. बघा, जर योजनांचं पण जर बघायला गेलं आपण, तर सगळ्या योजना या काँग्रेसच्या काळातील आहे. फक्त यांनी नामकरण केलं, नावं चेंज केली आणि त्याच योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या. याच्या आधी ते सांगतात की आम्ही डिजिटलायझेशन केलं, शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये पैसे येत आहे. पण ते पैसे येण्यासाठी जे पैसे तुम्ही वसूल करताय शेतकऱ्यांकडून, आधीच तुम्ही शेतकऱ्यांना जर तुम्ही 200 रुपये देत असाल तर 1000 रुपये तुम्ही ऑलरेडी शेतकऱ्यांकडून उकडताय. मजुरी शेतकऱ्यांची वाढली, जे काही बियाणे होते त्यांचे पैसे वाढले आणि नंतर तेच पैसे तुम्ही आम्हाला थोडे थोडे करून देतात. हा कुठला तानाशाह, हा कुठला पंतप्रधान? आणि म्हणून नक्कीच आता जनतेमध्ये जी तीव्रता आहे, जी जनतेमध्ये रोष आहे, फक्त आपल्याला दाखवण्यात येते. अजेंडा जो आहे तो अबकी बार 400 पार, अबकी बार 400 पार, अबकी बार ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं, अबकी बार तडीपार. नक्कीच तडीपार होणार आहे, नक्कीच तडीपार करावं लागणार आहे. कारण की शेतकऱ्यांचे आपले हाल होत आहे, विद्यार्थ्यांचे हाल होत आहे, बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, GST लागू केला, जे छोटे छोटे उद्योगधंदे होते ते उद्योगधंदे बंद करण्यात आले. याचं कारण काय? एकच, आणि ते म्हणजे आता मतदान आहे. मतदानामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या मतदान करायचे, जेणेकरून असे दिवस आपल्याला परत बघायला मिळायला नको. चॅनलवर नसाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.